तुमच्यावर अन्याय होता कामा नये. आपल्या मंडपात लावले की मंडप जवळजवळ असल्यामुळे फोनाचा आवाज कुठे उठला हे कळत. एकच सांगतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. परवाच्या वेळी संयुक्त महासभा महानगरपालिकेचे के बैनर तले मुंबई के सभी फेरी वालों ने अपना रोजगार बंद कर मोर्चे का आयोजन किया. इस वक्त महाराष्ट्र राज्य के मंत्री उदय सामंत फेरी वालों को 24 घंटे उनके सुरक्षा का आश्वासन दिया. उन्हें उदय सावंत जी. त्याच्यामुळे परवा सांगून 2 दिवस झाल्यानंतर माझ्या बोलण्यामध्ये काही फरक झालेला नाही. जे 2 दिवसापूर्वी सांगितलं तेच सांगतोय. काही लोकांना शब्द फिरवायची सवय असते, पण महायुतीच्या सरकारमधल्या मंत्र्यांना माननीय देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली शब्द फिरवायची सवय नाही. जमलं तर उद्याच्या उद्या किंवा परवा माननीय शब्द द्यायला राज्याचा मंत्री म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. पुन्हा एकदा एकजुटीनं तुम्ही या ठिकाणी जमलात. हा प्रश्न आमच्या सगळ्या लोकांच्या, शासनाच्या लोकांच्या नजरेमध्ये आणून दिला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. उद्या बैठकीच्या अगोदर आपण अर्धा तास पहिल्यांदा एकत्र बसूया, म्हणजे तुमचे प्रश्न आम्हाला देखील कळतील, आम्हाला देखील तुमच्या वतीनं तिथं ते मांडता येतील. पण माझी जरी फेरीवाल्याची भूमिका नसली तरी असं समजा मी पण फेरीवाला आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. मी 100% तुमच्या सोबत आहे. कारण आपल्या मराठी माणसाला या मुंबईमध्ये धंदा करत असताना, व्यवसाय करत असताना प्रशासन जर आडकाठी करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. हा देखील शब्द त्या आंदोलनाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो. वेळ पडल्यास उद्याच्या मीटिंगमध्ये जर समाधान आपलं झालं नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान नगरविकास मंत्री, ज्यांच्याकडे हा तुमचा सगळ्यांचा विभाग आहे, त्यांच्याकडे देखील लागली तरी आपण बैठक घेऊ. परंतु तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय हे शासन गप्प बसणार नाही, एवढाच शब्द देतो. आता सगळ्यांनी, मला असं वाटतं मेन म्हणजे कारवाई थांबली पाहिजे. आता 24 तास मीटिंग आहे. 24 तास फक्त आपण धीर धरावा एवढीच विनंती करतो आणि तुमच्या मनातला योग्य असा निर्णय उद्या आपण बैठकीमध्ये घेऊ हा शब्द देतो.